आपण नेहमी सायबर क्राईमबद्दल ऐकतो वाचतो, पण आज स्वतः अनुभव केल्यावर मला असं वाटलं की मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी, जेणेकरून ही घटना कोणाबरोबर व्हायची अगोदर ती टाळली जाईल। थोडेसे दक्षता आणि थोडेसे लक्षपूर्वक त्या गोष्टीकडे पाहण्याची गरज आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या चॅनलवर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज जे झालंय ते दुपारी 3:15च्या दरम्यान एक कॉल येतो की तुमच्या नवऱ्याने मला तुमचा नंबर दिला आहे, 12,500 मला तुमच्या नंबरवर ट्रान्झॅक्शन करायचे आहेत, याचे क्रेडिट करायचे आहेत, कारण की तुमच्या मिस्टरांच्या नंबरवर काहीतरी इश्यू होतोय, तो चालत नाही आहे म्हणून। मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही क्रेडिट करा मग। तर त्यांनी मला सांगितलं की मी अगोदर 10,000 क्रेडिट करतो, तुम्ही फोन चालूच ठेवा, मी तुम्ही मला सांगा की आले की नाही। मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मग ट्रान्झॅक्शन करा, मी बघते आणि सांगते। तर त्याने 10,000 क्रेडिटेडचा मेसेज आला मला आणि मी त्याला सांगितलं ओके मला आले। नंतर त्याने 2,500 त्याला पाठवायचे होते। जनरली लोक कसे करतात की पहिली छोटी अमाउंट पाठवतात, नंतर मग दुसरी अमाउंट पाठवतात, पण ह्याने उलटं केलं। ह्याने 10,000 अगोदर पाठवले, नंतर त्याने 2,500 पाठवण्याचं सांगितलं। तर मी म्हटलं ठीक आहे पाठवा। तर तेवढ्यात बघते तर त्याच्याकडनं 25,000 क्रेडिटेडचा मेसेज येतो आणि तो फोन चालू असल्यामुळे तो बोलतो मॅडम चुकून माझ्याकडनं झाले, तर तुम्ही उरलेले पैसे मला परत पाठवा। तर मी म्हटलं की ठीक आहे, तुमचे उरलेले पैसे मी परत पाठवते, तुम्ही काही काळजी करू नका, पण पहिला मला फोन ठेवू द्या, मग नंतरच मी ट्रान्झॅक्शन करू शकेल। तर मी अकाउंट चेक केलं, माझ्याकडे एकही रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं नव्हतं। मी माझ्या नवऱ्याला फोन केला त्याच्यानंतर, मग मी त्याला विचारलं की असं काही होतं का, तू माझा नंबर दिलायस का कोणाला ट्रान्झॅक्शनसाठी? तर तो बोला मी तुझा नंबर काही शेअर नाही केलाय कोणाशी। तो बोला की तू एकदा बोलून घे। तर त्याने मग मी त्याला सांगितलं की त्यापेक्षा तू बोल, म्हणजे तुझं नाव घेऊन बोलत आहेत ना ती लोक, तर तू बोल। तर त्याने फोन लावला। त्याने जसं फोन केला तर त्याने माणसाने फोनच बंद करून टाकला। नंतर मी व्हॉट्सअपवर तो फोन नंबर आणि त्याचा मेसेज बघितला आणि मी तुमच्याशी शेअरही करेन ते नंबर आणि त्यांनी काय मेसेज पाठवलाय मला। तो त्याच्यामध्ये असं लिहिलंय की मी 2,500 तुम्हाला दिले, उरलेली अमाऊंट तुम्ही द्या। हा ॲक्च्युली हा एक क्राईमचाच भाग आहे, कारण की त्याने कोणतेही पैसे मला कोणतंही अमाऊंट क्रेडिट केलं नाही आहे, कोणत्याही अकाउंटमध्ये माझ्या 1 रुपया सुद्धा आला नाही। फक्त त्याने मला फ्रॉड करून माझ्याकडनं पैसे घेण्याच्या ह्याच्यामध्ये त्याने तो मेसेज केला। एखादी व्यक्ती मोबाईलवरचा मेसेज बघून हाच विश्वास ठेवेल की आपल्याला पैसे क्रेडिट झाले आहे, पण अकाउंट कोणी चेक नाही करत लगेच की आपल्या अकाउंटमध्ये तेच आलेत की नाही आले। पण आपल्याला पण तेवढं सतर्कता राहायला लागेल, कारण की जर आपण सतर्क नाही राहिलो तर ही गोष्ट होतच राहील। आणि ह्या लोकांना बोलतात ना की पुढे त्यांना म्हणजे कोणी टोकणारं नसेल तर ही गोष्ट परत परत करतच राहतील। तर आपण एक अलर्टनेस दाखवूया। कोणी आपले कोणतीही डिटेल्स मागितली, काहीही सांगितलं की ह्याने माझा नंबर शेअर केलाय, तुमच्याकडे पैसे, पहिला आपल्याला अगोदर असं वाटायचं की डेबिट करतात म्हटल्यावर आपण त्याच्यावर जरासं डाऊट घ्यायचो, पण ह्याने आता यांची ट्रिकच चेंज केली आहे। आता ते सांगतात की आम्ही तुमच्या अकाउंटवर क्रेडिट केलंय आणि आपल्याला क्रेडिट केलंय म्हटल्यावर आपण कसं की रिलॅक्स होऊन जातो, अरे क्रेडिट होत आहेत ना। पण हा क्रेडिटचा भाग नाही आहे। मेसेज पण फेक होता, तो जो मला स्क्रीनवर शेअर झाला, नंतर तो मेसेज बॉक्समध्ये तो मेसेजही नाही आहे माझ्या की क्रेडिट झालंय म्हणून, तो फक्त तेवढ्या मिनिटासाठीच मला दिसला, त्याच्यानंतर तो मेसेजही दिसला नाही। आणि अकाउंट चेक केलं तर अकाउंटमध्ये काहीही नाही आले। तर ही गोष्ट होती, आपण थोडंसं अलर्टनेस दाखवूया आणि अशा सगळ्या सायबर फ्रॉडपासून आपली स्वतःची काळजी घेऊन आपण एक बोलते जागृत नागरिक बनूया। दरवेळेला आपल्याला कुठेही असं कोणतीही संशयास्पद कुठे गोष्ट आढळली तर आपल्याला ती गोष्ट पडताळून पाहिजे, नंतरच त्या गोष्टीसाठी मान्यता किंवा आपल्याला ते ट्रान्झॅक्शन करायचं आहे। कोणीही काही बोलू दे, पण पहिला आपण ती गोष्ट चेक करायची आहे। हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं होतं म्हणून मी तो केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।